सत्तेची मस्ती उतरवा मसाजोगमध्ये सुप्रिया सुळे कडाडल्या। सुळेंनी संतोष देशमुख, महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। बीड हत्या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याचा गृहमंत्री अमित शहांचा शब्द आहे असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलेलं आहे। खासदार सुप्रिया सुळेंनी संतोष देशमुख आणि महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। उपोषण अन्नत्याग आंदोलन करू नका, सुप्रिया सुळेंची कुटुंबियांना विनंती। हे जे अंधाधुंदी कारभार चालू, तुम्ही आंदोलन वगैरे काय करू नका, तुमचा लढा आम्ही लढू। तुम्ही अन्न सोडू नका, खरंच सोडू नका, माझी विनंती काय गावकऱ्यांना, तुम्ही आम्ही सगळे ताकदीने लढू। बाप्पा या देशामध्ये ही गोष्ट कुणामुळे कळली तर बाप्पानी कळली। आमची प्रशासनाला आपल्या माध्यमातून आम्हाला विनंती आहे, आपण संसद असेल, मुख्यमंत्री साहेब असतील, गृहमंत्री साहेब असतील, यांना आपण सर्वांनी भेटावं आणि या ज्या आमच्या मागण्या आहेत त्या तात्काळ पूर्ण करा म्हणावं, नाहीतर आम्ही 25 तारखेला सर्व गावकरी या ठिकाणी अन्नत्याग आंदोलन करणार आहे। मग त्यावेळी तुमचा कलम 144 आहे का तुमचं कलम कोणता आहे आम्हाला काय माहिती। या दरम्यान सुप्रिया सुळेंसमोर संतोष देशमुखांच्या आईचा कंठ दाटून आल्याचं पाहायला मिळालं। दुसरीकडे महादेव मुंडेंच्या कुटुंबियांच्या अश्रूंचाही बांध फुटला। वाल्मिक कराड व्हिडिओ काढून पोलिसांना सांगतो, मी येतोय, ही पैशाची मस्ती उतरवली पाहिजे असं वक्तव्य सुप्रिया सुळेंनी केलं। प्रश्न हा पहिल्या दिवसापासून पडतोय। वाल्मिक कराडनी जो व्हिडिओ केला ना, व्हिडिओ करून टाकला की मी होतोय पुण्यातला या बीड मध्ये ही सगळी जी मस्ती आहे ना यांची उतरलीच पाहिजे। ही सत्तेची आणि पैशाची मस्ती, सत्ता आणि पैसा आयुष्यभर टिकत आणि ती कशाने भांडायची, ती लढा सत्यानेच मोडून काढायची। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना सीआयडी ऑफिसमध्ये धमकी दिली गेली असा दावा जमलेल्या ग्रामस्थांनी यावेळी केला। त्या दिवशी धनंजय देशमुखला जो माणूस सीआयडी ऑफिसमध्ये आला होता, त्या दिवशी धनंजय देशमुखला धमकी दिली होती, सीआयडी ऑफिसमध्ये धमकी दिली होती, सीआयडी ऑफिस मध्ये धमकी दिली होती। कोणी आहे आमच्या गावा शेजारचा आहे, मग त्याला काय त्याच्यावर ऍक्शन नाही घेतलं? संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मृतदेह असलेली रुग्णवाहिका पोलिसांनी केजकडे न नेता कळमकडे का वळवली होती असा सवाल देशमुखांची कन्या वैभवीनं केला। त्यानंतर आव्हाडांनी यामागचं षडयंत्र काय होतं ते सांगितलं। बीड प्रकरणामध्ये लक्ष घालणार असल्याचा शब्द शहांनी भेटी दरम्यान दिला असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं। 8 दिवसांपूर्वी अमित शहा आणि सुप्रिया सुळे यांची भेट झाली होती। मला तुम्हाला हे पण स्पष्टपणे सांगायचं की याचा आम्ही दोघांनी बाहेर बोललेलं नाही। बाप्पा तुमच्या परवानगीने मी बोलते की एक 8 दिवसापूर्वी बाप्पा आणि मी आम्ही अमितभाई शहांना परत जाऊन भेटून आलो आणि त्यांनी आम्हाला शब्द दिला की ते जातीने लक्ष या विषयात घालतील। महादेव मुंडे हत्या प्रकरणात एसआयटीची स्थापना करा, नार्को टेस्ट करा अशी मागणी महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलाय। तरी पण 15 दिवसात जर नाही आरोपी अटक झाले तर यांना तात्काळ एसआयटी आणि सीआयडी स्थापन करून निकालाचा छडा लावावाच लागेल। नाहीतर मग 15 दिवसाचं तर मी उपोषणासाठी त्यांना दिलेले आहेत दिवस, नाहीतर मग मी 15व्या दिवशी, आता झाला 8 दिवस झाले, 8 दिवसाच्या नंतर मी उपोषणाला बसणार आहे।